आवाज येतोय? या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपण सर्व माता पिता आणि बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे आपला जर आधुनिक भारताचा इतिहास बघितला तर त्याचे काही महत्त्वाचे कालखंड आहेत. सगळ्यात पहिला कालखंड आहे तो 1857चा. त्यानंतरचा कालखंड आहे 1920-21चा काळ, जेव्हा खिलाफत आंदोलन झालं. त्यानंतरचा महत्त्वाचा कालखंड आहे 1947चा, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य पण मिळालं आणि धर्माच्या आधारावर देशाची फाळणी पण झाली. त्यानंतर 1975 आणीबाणीचा काळ. त्यानंतर 1991-92 आर्थिक उदारीकरणाचा काळ. त्यानंतर महत्त्वाचा काळ जर कोणता असेल आधुनिक भारताच्या इतिहासात तर माझ्या मते तो सन 2010 ते 2014 म्हणजे UPA 2चा काळ म्हणता येईल. आता हा का महत्त्वाचा आहे तर आपण जरा विचार करा, तेव्हा काय घटना घडत होत्या आपल्या देशामध्ये. 2008ला 26/11ची घटना झाली. या निमित्ताने आज मी त्या शहीद सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. 26/11ची घटना झाली तेव्हा देशात काय वातावरण होतं, राजकीय वातावरण काय होतं, माध्यमामध्ये काय वातावरण होतं, काय चर्चा चालू होत्या. एक लोकशाही राष्ट्र म्हणून किंवा राष्ट्रीय वृत्तीचा समाज म्हणून वेगवेगळे घटक तेव्हा रिॲक्ट होत होते का, ते सगळं आपण बघितलेलं आहे आणि त्याचा एक डीप इम्पॅक्ट आपल्या मनावर झालेला आहे. त्यानंतर बाटला हाऊस एन्काउंटर झालं दिल्लीमध्ये, जिहाद्यांचा खात्मा करण्यात आला. तेव्हा काय वक्तव्य येत होते की आमच्या मॅडमला ही बातमी ऐकून अश्रू अनावर झाले, म्हणजे जिहाद्यांचा खात्मा केला म्हणून अश्रू अनावर झाले. सीमेवर काय घडत होतं, आपल्या जवानांचे मुंडके कापून असं धरून घेऊन चालले होते आणि ते सगळे व्हिडिओ वगैरे आपण बघितलेलं आहे सगळं. 26/11 ही तर हिंदुत्ववाद्यांची साजिश आहे असं सिद्ध करण्याचा पूर्ण प्लॅन तयारच होता. तशी पुस्तकं पण प्रकाशित झाली त्या काळामध्ये. शंकराचार्यांना अटक होत होती. म्हणजे जो सर्वसमावेशक सहिष्णू हिंदू समाज आहे त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम चालू होतं. त्या सगळ्या घडामोडींचा एक खूप मोठा परिणाम माझ्या मनावर आणि माझ्या पिढीतल्या सर्व तरुण तरुणीवर झाला असेल असा माझा विश्वास आहे. त्याच दरम्यान 2012ला हैदराबादचा जो नेता आहे OIC, त्याचं एक अत्यंत प्रक्षोभक भाषण झालं निर्मलला, निजामाबादच्या जवळ आहे निर्मल. त्या दिवशी तर अक्षरशः मला झोप आली नव्हती. मी एक लांबलचक एक पोस्ट लिहून धर्माधिकारी सरांना इनबॉक्समध्ये तेव्हा टाकलं होतं की सर हे जे काही चाललंय ते खूप अस्वस्थ करणारं आहे आणि ह्याविषयी तुम्हाला काय वाटतंय. सरांचा मला रिप्लाय पण आला होता, गंभीर आहे पण चिंता करण्याचं काही कारण नाही, आपल्या संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर ह्या सगळ्या समस्यांचा निपटारा निश्चितपणे आपण करू शकतो, असा तो रिप्लाय होता. पण अस्वस्थता मनात प्रचंड होती. मग ह्याचं मूळ शोधलं पाहिजे, हे असं का होतंय. मग निश्चितच तेव्हा सगळ्यात जास्त उपयोग झाला ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा. ह्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्या काळामध्ये त्याचा जास्त उपयोग झाला. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर विचारवंत म्हटले तर प्राध्यापक देशपांडे आणि प्राध्यापक शेषराव मोरे ह्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून जे मला क्लॅरिटी आली ह्या समस्येबद्दल, ती अत्यंत स्पष्टपणे आता काही प्रश्नच फार उरलेले नाही आहेत अशा प्रकारची क्लॅरिटी त्या साहित्यातून मला आली. त्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यासोबतच प्राध्यापक देशपांडे यांचं पण स्मरण करतो आणि प्राध्यापक शेषराव मोरे यांना खूप खूप धन्यवाद देतो. दुसऱ्या बाजूला तेव्हा लक्षात आलं की ही समस्या नवीन नाही आहे,
हे दुखणं फार जुनं आहे, शतकानुशतकं चालत आलेलं आहे. मध्ययुगीन कालखंडाचा आपण इतिहास बघितला, मोहम्मद बिन कासिम पासून तर अहमद शाह अब्दालीपर्यंत, पानिपतच्या लढाईपर्यंत सगळे इस्लामिक आक्रमणं बघा तुम्ही. त्यांची प्रेरणा काय? त्यांची प्रेरणा इस्लाम धर्म आहे, इस्लामची डॉक्ट्रीन आहे. हे अगदी स्वच्छ आहे, पण काही लोकांना ते मान्य नाही किंवा मान्य आहे पण त्यांना वेगळ्या पद्धतीनं ते दाखवायचं आहे. म्हणून त्या आक्रमकांना कुठेतरी नाही त्या मध्ययुगीन काळामध्ये अशाच प्रकारची आक्रमणं व्हायची, त्यात काही विशेष नाही आहे, आत्ता आपल्या आधुनिक फ्रेमवर्कमध्ये त्यांना बघून चालत नाही वगैरे वगैरे. त्यांना संत ठरवण्याचा प्रकार, त्यांची आक्रमणे ही केवळ आर्थिक लालसेपोटी होती. पण सगळे पुस्तकं बघितले आपण, समकालीन इतिहासकारांनी लिहून ठेवलेले संदर्भ बघितले तर हे अगदी स्वच्छ आहे की हे पूर्णपणे इस्लामचे मूलभूत सिद्धांत, इस्लामची पॉलिटिकल डॉक्ट्रीन, त्याचीच तंतोतंत अंमलबजावणी हे सगळे इस्लामिक आक्रमणकर्ते करत होते. त्यांना भारताचं दारुल इस्लाम म्हणजे ही भूमी सगळी इस्लाममय करणे हे त्यांचा मूळ उद्देश होता. त्यांनी आपली मंदिरं पाडली, कत्तल केली, महिलांवर अत्याचार केले, जिजियासारखे कर लादले, स्त्री पुरुष लहान मुलं यांना गुलाम म्हणून विकलं. जेवढे काही अमानवीय कृत्य तुम्ही यादी करचाल ते सगळे ह्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांनी केलेले आहेत. पण आपल्याला सांगितलं काय जातं, नाही हे आर्थिक उद्देश होता किंवा केवळ विजयासाठी झालेले आक्रमण आहेत. बाबासाहेबांनी तर अगदी स्पष्ट मांडलेलं आहे, काहीही हातचं ठेवलेलं नाही त्यांनी, अगदी स्पष्ट मांडलेलं हे आक्रमण कशाची आहेत. बरं, त्यानंतर ब्रिटिश कालखंड येतो. ब्रिटिश कालखंड आला, आपल्याला काय शिकवलं जातं ब्रिटिश कालखंडाचा इतिहास, की हिंदू मुस्लिम एक झाले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला. पण ते खरं आहे का? जे पाठ्यक्रमामध्ये शिकवलं जातं आपल्याला ते खरं आहे का? म्हणजे मेंदळे सर ते पाठ्यक्रम वाचून इतिहास जे समजून घेतात त्यांना ते बावळट म्हणतात, पण मी त्यांना मूर्ख म्हणतो. तर तो इतिहास खरा आहे का त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ह्या देशातला मुस्लिमांचं नेतृत्व करणारा वर्ग हा कधीही आपल्या देशामध्ये एक लोकशाही गणराज्य स्थापन करायचं आहे, अशा प्रकारचं स्वराज्य स्थापन करायचं आहे, ह्या प्रेरणेतून ब्रिटिशांच्या विरोधात लढत होता का, ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल त्यांचं हे ध्येय कधीच नव्हतं. एक सार्वभौम लोकशाही गणराज्य, लोकशाही, सगळ्यांना सगळ्या प्रकारचे हक्क, अशा प्रकारचं राष्ट्र घडवणे ही त्यांची आकांक्षा होती का त्यांची आकांक्षा ही इस्लामच्या मूलभूत सिद्धांतानं प्रेरित होती, ह्याचा अभ्यास केला पाहिजे. त्या सगळ्या भाईचाराच्या वातावरणामध्ये तत्कालीन नेत्यांना सुद्धा वाटलं की हे खरोखर ऐक्य होतंय, हे हॉनीमून पिरियड आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचा. पण 1920-21ला काय झालं, खिलाफत आंदोलन झालं. शाळेमध्ये खिलाफत आंदोलन ह्याचा अभ्यास करताना मला काय वाटायचं माहिती आहे का, खिलाफत म्हणजे खिलाफ, ब्रिटिशांच्या खिलाफ केलेलं आंदोलन म्हणजे खिलाफत आंदोलन, ही माझी समज होती 12वी पर्यंत. नंतर तर मग टेक्निकल फील्डमध्ये गेल्यामुळे इतिहासाचा संबंधच उरला नाही. अलीकडे अभ्यास करेपर्यंत मला वाटायचं हे सगळ्यांनी मिळून ब्रिटिशांच्या विरोधात खिलाफ केलेलं आंदोलन म्हणजे खिलाफत. नंतर अभ्यासातून कळलं अरे हे खूप मोठी गडबड आहे ही. हे खिलाफत म्हणजे इस्लामिक ब्रदरहूड नावाची संकल्पना आहे इस्लाममध्ये, की जगभरातला मुस्लिम हा तुमचा बंधू आहे. राष्ट्र वगैरे ह्या सीमा इस्लामच्या मूलभूत शिकवणीला मान्य नाही आहेत. आणि तुमचा स्वदेशातला अन्य धर्मीय हा तुमचा बंधू नाही आहे, अन्य देशातला स्वधर्मीय हा तुमचा बंधू आहे. म्हणून ह्या जगभरातल्या मुस्लिम समाजाचं धार्मिक आणि राजकीय नेतृत्व करणारा तो खलिफा आणि त्याचं साम्राज्य म्हणजे खिलाफत. दुसरं आपलं पहिलं महायुद्ध झालं होतं, तुर्की त्यावेळेस दोस्त राष्ट्रांकडून होती, हिटलरकडून होती. दोस्त राष्ट्रांनी पराभव केला आणि तुर्की साम्राज्याचे म्हणजे खिलाफतचे तुकडे पाडण्यास सुरुवात केली होती. ती खिलाफत वाचावी, ती तशीच राहावी म्हणून भारतातल्या मुस्लिमांनी त्या जागतिक इस्लामवादाच्या प्रेरणेतून खिलाफत आंदोलन सुरू केलं. आता आपल्या नेत्यांना तत्कालीन गांधीजींना वगैरे वाटलं, त्यांना वाटलं आता आपण
पाठीमागे वळून बघितलं तर त्यांना फार त्याच्यात दोषी धरण्यात काही अर्थ नाही. त्यांना वाटलं की हे आपण सपोर्ट करू, ऐक्य होईल आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी एक मोठी शक्ती उभी राहील, ह्या प्रामाणिक हेतूंनी त्यांनी ते केलं. पण तो प्रयोग एकतर्फी होता. मुस्लिमांना जागतिक इस्लामवादाची प्रेरणा होती आणि त्यांना खिलाफत वाचवायची होती. त्यांना स्वराज्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. हे अभ्यासातून अगदी स्पष्ट होईल तुम्हाला. तत्कालीन सगळ्या नेत्यांची भाषणं बघा, पुरावे बघा, न्यूज बघा, सगळं स्पष्ट आहे. तेव्हा अनेक नेत्यांचे डोळे उघडले खिलाफत आंदोलनानंतर की हे सगळं आपण भ्रमित अवस्थेत होतो, आपण मानून चाललो होतो की हे ऐक्य झालेलंच आहे. पण मूलभूत प्रश्न असा निर्माण होतो की शतकानुशतक जो एक प्राणांतिक लढा चालला आहे ह्या दोन संस्कृतीमध्ये, त्याचं अचानक असं ऐक्य कसं घडून येऊ शकतं का, इतक्या कमी पिरियडमध्ये घडून येऊ शकतं का, असा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. तर ते ऐक्य बिलकुल नव्हतं. मग काही नेत्यांनी अभ्यास सुरू केला. हे काय होतंय, जसं आत्ता मी म्हटलं की 2010 ते 14चा कालखंड असा होता ज्यामुळं माझ्या पिढीतले अनेक तरुण तरुणी ह्या अभ्यासाकडे वळले. तसं 1920-2011च्या काळामध्ये खिलाफत आंदोलनानंतर अनेक नेते, मग त्यामध्ये लाला लजपतराय असतील, ॲनी बेझंट असतील, इवन रवींद्रनाथ टागोर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर तर त्यासाठी आपल्याला माहितीच आहे. त्यांनी तर आधी खूप 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे. बाबासाहेबांनी मांडलेलं आहे 1857 हे स्वातंत्र्य समर वगैरे काही नाही, हे मुस्लिमांनी पुकारलेला जिहाद आहे. त्यावर नंतर मोरे सरांनी सविस्तर तो जिहाद कसा होता याच्यावर एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलेलं आहे. तर नेते अभ्यासाला लागले, काही मोजकेच नेते. त्यापैकी एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपल्याला एवढं माहिती असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची चिकित्सा केलेली आहे, पण इस्लामचीही तितक्याच कठोरपणे, तितक्याच खोलात जाऊन बाबासाहेबांनी चिकित्सा केलेली आहे. बाबासाहेब 1923ला लंडनहून परत आल्यानंतर तेव्हापासूनच ते ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवतायत अगदी बारकाईनं. कोणत्या मुस्लिम संघटना काय भूमिका मांडतायत, कोणते मुल्ला मौलवी काय भाषणं करतायत, त्यांचे रिझोल्युशन्स काय पास होत आहेत, हे सगळं ते नोट करतायत. एका बाजूला ते आपल्या जाती व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन चालवत आहेत, दुसऱ्या बाजूला ह्या राष्ट्रीय पटलावर काय घडामोडी घडतायत ह्याचा पूर्ण लेखाजोखा ठेवतायत. तेव्हा त्यांनी मांडून ठेवलेलं आहे की हे चालू असलेला वाद हा स्वराज्याचा वाद नाही आहे, हा हिंदू आणि मुसलमानांच्या संस्कृतीचा संग्राम आहे. 1929ला त्यांनी मांडलेलं आहे हिंदू आणि मुस्लिम हे दोन समाज नाहीत, हे दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. इतक्या परखडपणे 1929ला, जवळपास आता शतक होत येते, तेव्हा मांडलेले आहेत त्यांनी. तर त्या आंदोलनानंतर बाबासाहेब ह्याच्या अभ्यासाला लागले. मग त्यांनी सखोल इस्लामचा अभ्यास केलेला आहे. इस्लामचे मूलभूत सिद्धांत, इस्लामच्या आक्रमणाचा इतिहास भारतावरील, त्यांचा हेतू, त्यांची पद्धत, त्या आक्रमणांचे काय परिणाम झाले, त्यामुळे हिंदू मुस्लिमामध्ये कमालीची कटुता निर्माण झालेली आहे आणि ती इतक्या खोलवर रुजलेली आहे की ती कायमस्वरूपी झालेली आहे, असं बाबासाहेबाचं म्हणणं आहे. बाबासाहेबांनी 1940ला हा ग्रंथ लिहिलेला आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया. पण त्यांचा अभ्यास 1923 पासूनचा आहे, सगळ्या नोंदी. बाबासाहेबांनी असं मांडलं नाही की चला आता आपण इस्लामचा एक तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहू. हिंदू मुस्लिम ऐक्य का होत नाही, गांधीजी आणि काँग्रेसने इतके प्रयत्न करून देखील का होत नाही, ह्या प्रेरणेतून त्यांनी इस्लामचा अभ्यास केलेला आहे. आणि हिंदू मुस्लिम संघर्षाची कारणे शोधत असताना ज्या घडामोडी घडत होत्या त्या अनुषंगाने इस्लामच्या काही मूलभूत सिद्धांतांचा दाखला देत त्या मुस्लिम नेत्यांचं, संघटनांचं, मुल्ला मौलवींचं वर्तन हे इस्लामच्या सिद्धांताशी कसं सुसंगत आहे हे दाखवून दिलेलं आहे बाबासाहेबांनी. त्यामुळं आपल्याला बाबासाहेबांचे विचार वाचत असताना आपल्या डोक्यामध्ये हे पाहिजे की त्यांनी इस्लाम धर्माचा असं तत्वज्ञानासारखा ग्रंथ लिहिलेला नाही, हिंदू मुस्लिम ऐक्य का होत नाही त्याची मूळ कारणं काय आहेत हे शोधत असताना ते मांडणी केलेली आहे. त्याच पद्धतीनं आपण तो समजून घेतला पाहिजे. आत्ता त्याचं प्रयोजन काय आहे, आत्ता आपण हे का अभ्यास करतोय किंवा हे बाबासाहेबांचे विचार पुन्हा पुन्हा समोर का आणतोय, तर आपल्या देशामध्ये आत्ता काय घडतंय. आत्ता आपण संविधानाचा सरनामा वाचला, आपल्या राष्ट्रीय आशा आकांक्षा त्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत. आम्हाला एक सार्वभौम लोकशाही गणराज्य
आणि जिथे सगळ्यांना सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य, दर्जा संधीची समता, राष्ट्राची एकता, अखंडता एन्श्युअर करणारी फ्रॅटर्निटी, बंधुता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा त्यामध्ये, ह्या सगळ्या मूल्यांच्या आधारावर एक आधुनिक लोकशाही राष्ट्र घडवायचं ही आपली राष्ट्रीय आशा आकांक्षा आहे. ह्या राष्ट्रीय आशा आकांक्षेशी आत्ता आपल्या भारतातला मुस्लिम समाज एकरूप झालेला आहे का? मनातून एकरूप झालेला आहे का? समाजाचं जाऊ द्या, त्यांचे नेते, त्यांचं नेतृत्व करण्याचा दावा करणारे लोक ह्या आपल्या आशा आकांक्षांशी एकरूप झालेत का? तर दुर्दैवानं म्हणावं लागतं की झालेले नाहीत. आपण त्यांची वक्तव्य बघा, आत्ता त्यांची भाषणं बघा, त्यांच्या आंदोलनांचं स्वरूप बघा, राष्ट्रनिष्ठा, लोकशाही मूल्यांच्या प्रति निष्ठा आपल्याला कुठे दिसून येते का? शाहीनबागचं आंदोलन घ्या, किसानमध्ये अनेक इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट संघटना ज्या पद्धतीनं सामील झाल्या होत्या ते बघा, तर कुठेही आपल्याला ते दिसत नाही. काहीही घडलं की सरतनशे जुदा करण्याच्या ज्या धमक्या दिल्या जातात ते बघा. नुपूर शर्माची केस बघा, जागतिक इस्लामवादाचं एक कसं रूप आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. भडकाऊ भाषणं बघा, 370 कलम हटवून राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल पडलं, पण नाही नाही आम्हाला हे मान्य नाही, आम्ही हे पुन्हा करू, पहा तुम्ही, अशा प्रकारच्या वल्गना पहा. राम मंदिराचा एक मोठा प्रश्न निकाली निघाला, जो अनेक दशकं, शतकं म्हणता येईल प्रलंबित पडलेला होता. कुठेतरी शांततेचं वातावरण, एक मोठं वाद निवळला बाबा ह्या देशातला, अशा प्रकारची भावना सगळ्या लोकांमध्ये असताना काय प्रक्षोभक, काय वल्गना केल्या जात होत्या? तुम्ही पहा, आम्ही अजून पुन्हा पाडू. म्हणजे तीच इस्लामची भाषा जी मध्ययुगीन काळातल्या आक्रमणकर्त्यांकडून बोलली जात होती, ज्याचा अंमल केला जात होता, तीच भाषा आता सुद्धा बोलली जाते 21व्या शतकामध्ये. त्यामुळं या महापुरुषांनी जे लिहून ठेवलेलं आहे जवळपास 1 शतक पूर्वी, ते वारंवार त्याचा अभ्यास करणं आणि हे समजून घेणं, आणि हे समजून घेऊन आपल्याला काय करायचं ह्याच्यावर, केवळ निषेध करायचंय का अजून काही वेगळ्या प्रकारे याच्यावर समाधान शोधायचंय, ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. आता हे विचार बाबासाहेबांचे मी केवळ संकलन केलेलं आहे, ह्याच्यामध्ये माझं असं भाष्य काहीही नाही, ह्याची मी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. पहिल्या 2 पानामध्ये माझं मनोगत व्यक्त केल्यानंतर अख्ख्या पुस्तकामध्ये मी कुठेच दिसत नाही, केवळ बाबासाहेब काय म्हणतात ते पहा. शेवटी परिशिष्टामध्ये जोगेंद्रनाथ मंडल, जे भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री होते, त्यांनी देखील बंगालमध्ये जाती व्यवस्थेच्या विरोधात मोठी चळवळ चालवली होती, पण ते मुस्लिम लीग सोबत गेले आणि तिकडचे कायदा मंत्री झाले. 2च वर्षात त्यांना जो अनुभव आलेला आहे, तिथं ज्या प्रकारे सगळं दलितांसह सगळ्या हिंदूंवर जी काही परिस्थिती ओढवली होती, त्याचं जे विश्लेषण, जवळपास 10-12 पानाचं सविस्तर लेटर त्यांनी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याला तेव्हा लिहिलेलं आहे. ते वाचलं तर आपल्याला कळेल. आपण काश्मीर फाईल चित्रपट पाहिला आहे, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती काही नाही. जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांच्या 10-12 पानाच्या लेटरमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते बांगलादेश फाईल्स असंच म्हणता येईल, अशा प्रकारचं ते लेटर आहे. तर ते घेतलं पाहिजे. बाबासाहेब आपल्याला माहिती असतं की बाबासाहेब हे हिंदू धर्माच्या विरोधात चिकित्सा केली, जाती निर्मूलन असेल, चातुर्वर्ण्य असेल, ह्याच्या विरोधात मोठा लढा दिले, जन्माधिष्ठित विषमता. आता काही लोक म्हणतील की इस्लामची चिकित्सा तुम्ही मांडताय, तुम्ही ह्या विचारधारेचे लोक आहात वगैरे, आणि बाबासाहेबांनी केलेली हिंदू धर्माची चिकित्सा पण मांडा की, असं म्हणतील. त्यांना मला सांगायचं आहे, बाबासाहेबांनी केलेली हिंदू धर्माची चिकित्सा ही आम्हाला पूर्ण मान्य आहे, सगळ्या हिंदू समाजाला मान्य आहे. आणि बाबासाहेबांसारखा महापुरुष आमच्या हिंदू समाजात जन्माला आला आणि आमच्या हिंदू समाजाला लागलेला जाती व्यवस्थेचा, विषमतेचा जो कॅन्सर होता, त्याच्यावर एक यशस्वी, अतिशय प्रभावी केमोथेरपी करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेबांचं भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आणि भारतरत्न म्हणून समस्त हिंदू जनांच्या, समस्त राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये स्थान आहे. त्यामुळं आम्हाला तर ते मान्यच आहे, उलट आम्हाला त्याचा गौरव आहे. आणि आमच्या समाजामधून कोणीही सरतनशे जुदा म्हटलं नाही. बाबासाहेबांचा विद्रोह, त्यांची तळमळ की हा हिंदू समाज असा समतायुक्त, असा पुष्ट, असा बुद्धिवादी, असा समृद्ध झाला पाहिजे, ही तळमळ हिंदू समाजाने समजून घेतली.
आणि त्यांना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. आज बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चाललेलो आहोत, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. मी तर म्हणतो, आपल्याला माहीत आहे की सावरकरांनी हिंदूंच्या न्याय हक्काची बाजू घेतली, इस्लामची चिकित्सा केली, मुस्लिम कट्टरतावादाची चिरफाड केली, ते मांडलं समाजासमोर. पण मी माझ्या अभ्यासातून म्हणतो की सावरकरांना इस्लामच्या अभ्यासामध्ये जर आपण 100% गुण देत असू, तर बाबासाहेबांना इस्लामच्या अभ्यासामध्ये 101% दिलं पाहिजे. इतका सखोल बाबासाहेबांचा अभ्यास आहे. आणि हिंदू समाजामधले अंतर्गत दोष आणि बाह्य संकटे ह्या दोन्ही बाबतीमध्ये आदर्श व्यक्ती आधुनिक काळामध्ये कोण असतील तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जितका आपण ह्या दोन महापुरुषांच्या विचाराचा अभ्यास करू, तितका आपण जास्तीत जास्त समृद्ध आणि विकसित समाज होऊ. त्यामुळं ह्या दोन महापुरुषांच्या साहित्याचा वारंवार अगदी सखोलात अभ्यास होणं गरजेचं आहे. या पुस्तकाच्या लिखाणामध्ये किंवा संकलनामध्ये मला ज्यांचं खूप मोठं मार्गदर्शन लाभलं ते आमचे विवेक विचार मंचाचे अध्यक्ष आणि पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत. ते कायम आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं अगदी खंबीरपणे उभे असतात. ते वारंवार भाषणामध्ये अगदी तळमळीनं बोलून सांगतात की अरे बाबासाहेबांचे विचार जे आहेत ना ते समोर आले पाहिजेत, लोकांना समजले पाहिजेत. बाबासाहेबांचे विचार हे संपूर्ण हिंदू समाजाला, त्याच्यात दलित नाही, सवर्ण नाही, सगळ्यांना समजले पाहिजेत. आणि सावरकर सुद्धा एका विशिष्ट समाज घटकापुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण हिंदू समाजाने समजून घेतले पाहिजेत, अशी त्यांची तळमळ असते. निश्चितच कुठेतरी त्यांनी वारंवार उल्लेख जो केलेला वेगवेगळ्या भाषणामधून, त्याचा एक परिणाम झाला आणि मी हे लिहायला घेतलं की हे आपण लिहिलं पाहिजे. दादांचा इतका आग्रह आहे तर आपण हे केलं पाहिजे. त्यामुळे प्रदीपदादा रावत यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. त्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या विषयामध्ये ज्यांच्याकडून खूप वेगळं इन्साईट मिळतं असे मेहेंदळे सर आहेत. मेहेंदळे सरांनी काही सूचना ह्या लिखाणामध्ये सुचवल्या. मी समारोपामध्ये लिहित असताना माझं काही मनोगत व्यक्त केलं होतं शेवटी, म्हणजे वर्तमान संदर्भात मला काय वाटतंय, आणि ते मेहेंदळे सरांना असं सांगितलं असं असं मी लिहितोय. मेहेंदळे सर म्हणले, एक काम करा, मनोगत संपल्यानंतर तुम्ही कुठेच नाही आले पाहिजे, फक्त बाबासाहेब आणि बाबासाहेबच. त्यामुळे तुमचं मनोगत तुम्ही अन्य ठिकाणी मांडा, पण तुमचं पुस्तकात येऊ देऊ नका. तर ते असे अनेक काही शब्द भाषांतर करत असताना योग्य शब्द कोणता योजला पाहिजे त्याबद्दल देखील मेहेंदळे सरांनी मार्गदर्शन केलं. शेषराव मोरे सरांचं पण मार्गदर्शन लाभलं. मी प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटलो, असं असं संकलन केलं सर, हे कसं वाटतंय आणि ह्याला प्रस्तावना वगैरे कोणाची द्यावी का. त्यांनी म्हटलं बाबासाहेबांचे विचार हे अगदी स्वयंस्पष्ट आहेत, सेल्फ एक्सप्लेनेटरी, त्याला वेगळ्या प्रस्तावनेची गरज नाही, अतिशय योग्य संकलन आहे. आणि त्यांनी चर्चेमध्ये दोन मुद्दे मांडले होते. बाबासाहेबांनी हिंदू संघटन आणि हिंदू राष्ट्र असे शब्द अनेकदा वापरलेले आहेत, तर त्याचं क्लॅरिफिकेशन देता आलं तर पहा. पुस्तकात मी ते घेतलं नाही, पण मी सांगू इच्छितो, नंतर मी अभ्यास केला. हिंदू संघटन हे बाबासाहेब मांडत आहेत अगदी 1935 पर्यंत वगैरे, पण त्यांना अभिप्रेत हिंदू संघटन म्हणजे कुठल्याही श्रुती स्मृती पुराण किंवा आपल्या धर्मग्रंथाच्या आधारावर वगैरे नाही. हे चातुर्वर्णीय, हे जाती निर्मूलन केलं पाहिजे. आणि हा जो हाडामासाचा हिंदू समाज आहे तो एक वर्णी समतायुक्त समाज झाला पाहिजे, म्हणून त्या अर्थानं हिंदू संघटन असं बाबासाहेब म्हणतायत. हिंदू संघटनेचा आग्रह धरतायत. ते हिंदू महासभेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगतायत तुमच्या कार्य हे शुद्धी आणि संघटना अशा प्रकारचं आहे, पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही शुद्धीचं काम बाजूला ठेवा, हिंदू संघटनेचं काम करा, ते महत्त्वाचं आहे. शुद्धी ही एवढ्या मोठ्या समाजाची, काही कोटीमध्ये असलेल्या समाजाची शुद्धी करणं हे व्यावहारिक आहे का ह्याचा विचार करा आणि संघटनच्या कामाला लागा, असं बाबासाहेब हिंदू सभेला सुचवत आहेत. तर त्या अर्थानं बाबासाहेबांना हिंदू संघटन अभिप्रेत आहे. आणि काही ठिकाणी हिंदू राष्ट्र हा देखील शब्द आलेला आहे. हिंदू राष्ट्र ह्या काळामध्ये समृद्ध होतं, हिंदू राष्ट्राची ह्या काळामध्ये अधोगती झाली, अशा प्रकारे वर्णन आहेत. तर ते हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू समाज, हिंदू लोक ह्या अर्थानं हिंदू राष्ट्र. कुठल्याही एखाद्या ग्रंथाच्या आधारावर किंवा एखाद्या जुन्या परंपरेच्या आधारावर हिंदू राष्ट्र असं म्हणायचं नाहीये.
हा समाज हे लोक म्हणजे हिंदू राष्ट्र, अशा प्रकारची त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना होती. त्यामुळे ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि ह्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. त्यासोबतच या कार्यक्रमाचं जे निमंत्रण वेळात वेळ काढून स्वीकारलं आणि उपस्थित राहिले ते धर्माधिकारी सर, माझं गेल्या वर्षी जे पुस्तक प्रकाशित झालं एल्गार परिषद खटला शहरी माओवाद, ते देखील सरांच्याच हस्ते प्रकाशित झालेलं आणि ह्या पुस्तकाला देखील सरांसारखी दुसरी व्यक्ती कदाचित सापडणं कठीणच म्हणता येईल, तर सर उपस्थित राहिले, त्यामुळे सरांचे देखील खूप खूप आभार. त्यासोबतच आंबेडकरी चळवळीमध्ये योगदान दिलेले मोठे खासदार राहिलेले अमरजी साबळे साहेब ह्यांचे देखील खूप खूप आभार. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.